प्लीज माय लॉर्ड, माझ्या आशिलाला जामीन मंजूर करण्यात यावा। कुठल्या बेसिसवर हा युक्तिवाद करताय तुम्ही? आधीच या केसच्या तपासात इतकी ढिलाई दिसते मला। त्यात जर हा असा संशयित आरोपी बाहेर राहिला तर केसच्या तपासात अडथळा आणणार नाही कशावरून? त्यामुळे आत्ता आरोपी आत असलेलाच बरा आहे। पुढील सुनावणीपर्यंत द कोर्ट इज एडजर्न्ड। मलन उर्फ माला, अगर रस्त्यावरची बाई तुला आम्ही घरात आणलं, चांगलं खानदान दिलं, चांगलं चुंगलं खायला दिलं, न्यासायला दिलं, पांघरायला दिलं, आमच्याच वर उलटली सोय। आता तुला माफी नाही, आमचं काय पण होऊ दे, तुला सोडणार नाही। डॅडी, इट्स ओके। अशा धमक्या येतच राहणार आता, डोंट वरी। आत्या, तू अजिबात घाबरू नको, तुझ्या केसाला जरा सुद्धा धक्का लागू देणार नाही। जालिंदर निंबाळकर जिंदाबाद, जालिंदर निंबाळकर जिंदाबाद, डॅडी जिंदाबाद। मालन निंबाळकर जिंदाबाद, मालन निंबाळकर जिंदाबाद, सूर्या हाय हाय, सूर्या हाय हाय, मालन निंबाळकर जिंदाबाद। स्वतःच्या रागावर ताबा ठेव। मालन निंबाळकर जिंदाबाद, सूर्या हाय हाय, सूर्या हाय हाय, मालन निंबाळकर जिंदाबाद। कोण रे? समोर ये, लपून का मारतोय? हा, सूर्या सूर्या सूर्यकांत, प्लीज वेडेपणा करू नका, स्वतःवर कंट्रोल ठेवा। हे लोक तुम्हाला मुद्दाम इन्स्टिगेट करायचा प्रयत्न करतायत, कारण तुम्ही असं काही करायला हवंय त्यांना, जेणेकरून ते तुमच्यावर दावा ठोकतील आणि तुम्हाला आत टाकतील। मुळात मालन मॅडमना एकटं पाडण्याचा डाव आहे हा, आणि हा जर हाणून पाडायचा असेल तर तुम्हाला डोकं शांत ठेवायला लागेल। सूर्या, मलाही कालिंदी मॅमचं म्हणणं पटतंय, तू प्लीज शांत राहा। अरे म्हणून काय आपण चपला खायचे का? ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे। विजय नेहमी सत्याचाच होतो। तुम्ही फक्त एकच गोष्ट करा, तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर राहा। आत्ता ह्यांना एकटं पडू द्यायचं नाही आपल्याला, कळतंय का तुम्हाला? प्लीज डोकं शांत ठेवा आणि यांना घरी घेऊन जा, काळजी घ्या यांची, ओके? मालन निंबाळकर जिंदाबाद, सूर्या हाय हाय। परत आम्ही तिथंच आलो जिथं आम्हाला यायचं नव्हतं। हे वकील, हे काय चाललंय? डॅडी, तुम्ही तर बघितलंच, आपण पूर्ण प्रयत्न केला। काय प्रयत्न केला असता तर आम्ही आत्ता बाहेर असतो। ए काळा कोट, तुला आम्हाला हितनं बाहेर काढणं जमणार आहे का नाही? अरे गायरे गायरे वाटलो का आम्ही तुला? जिल्ह्याच्या राजकारणात वोट आहे आमची ना, आम्हाला तुझ्यामुळे इथं सडावं लागतंय। हे बघ, लवकरात लवकर आम्हाला हितनं बाहेर काढलं नाहीस तर तुझ्या चेंबर सकट त्याचे जोरावर तुझे काय कमवलंस ते सगळं संपवून टाकू। घर, प्रॉपर्टी, तुझी पोरगी, सगळं। शेवटचं सांगतोय, दोघा वकिलीचा अभ्यास करायचा आहे तर कोण आम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर काढ, नाहीतर तुला जगाबाहेर जावं लागेल।
ना हे घ्या, आज नाश्त्याला माझ्या हातचा स्पेशल शिरा. अरे वा, आज चक्क शिरा आणि ते पण बदाम काजू घालून. मस्तच. पण आज काय विशेष? जीवाला चटक असल्या विशेष काय असावं लागतंय तवा. उठसूट तेच बनवायचं आपल्या माणसानं. आणि हिला काय खाण्याशिवाय दुसरं काय सुचतं का? नानी, आज का नाही मी तुमच्यावर अजिबात चिडणार नाही बघा, कारण आज लई चांगला दिवस आहे. आज डॅडींना अटक झाली, कोर्टाने त्यांची बेल नाकारली. काय बोलतेस धनू? अगं मी तर सकाळपासून मोबाईलच घेतला नाही हातात. मग आता घ्या आणि बघत बसा. अहो तुमच्या दोघांना कामच काय आहे ती? हा, हिला काय खाण्याशिवाय सुचत नाही आणि तुम्हाला माझ्या लेकराला मारल्याशिवाय काय सुचत नाही. तो बैल घरात कमी आणि बाहेर जास्त ओंदडतोय, त्याची काय आरती करू का मी? म्हणलं ते ओळूला लग्न करून देऊ म्हणजे अक्कल येईल. पण ते काय नाही. अगं घरात रमावं, बायकोशी जरा गप्पा माराव्या, तर ते काय नाही. हा नुसता बोंबलत नुसता हिंडत असतो बाहेर. ना जाऊ दे की, नको तो विषय. तुम्ही शिरा खा बघू. नानी, मला नको तुझा शिरा, तूच खा. माझ्या लेकराला असं बोललं मी खाईन वय तवा. माझ्या लेकराचं वाटुळं झालंय तुझ्या बरोबर लगीन करून, आणि मी तोंडगोड करते तवा. जा जा, कुणाला फटकारा दाखवतीयस. नाश्ता करून माझ्या उपकार केलंस तवा तू. उषा, तू कधीच सुधारणार नाहीस. तू कॉलच ना पोरीला. बाद झालं. माझ्या बोलण्याला 4 घास कमी गेलं ना तरी बारीक तरी होईल, पण ती बोलणं पण बनाव घेतलं पाहिजे, कळलं ना? ती भांडी आणायला हवा तिला आतमध्ये. ओ ग, किती खेळायचं, बास झालं आता. आता झोपायचं. हा, काय म्हणते मी? काय झालं भाऊ? अगं आज तू लवकर कशी काय आलीस? अगं आज एक्स्ट्रा लेक्चर झालंच नाही ना, म्हणून आले. बरं बरं भागू, एक काम करतेस का? एवढं झाडून घेतेस का? मीचे कपडे बदलून आले. ठीक आहे, आवडतो. बागे दादा, राजूताई, दादा वहिनी आलेत, पाणी आण. बागे काय झालं? हा, मोठी झाली तरी अजून लहान असल्यासारखीच वाटते. दादा, तुझ्या पुढे मला मोठं व्हायचंच नाहीये. तू ऐक तर, आमच्या कॉलेजमध्ये ना चर्चा चालू आहे आपल्या केसची. चर्चा? बागे, त्या अभ्यास सोडून नाही तर चर्चा कशाला करत बसता का तुम्ही? अभ्यासावर परिणाम झाला ना तर सांगतो तुला. काय दादा? काय दादा? भागू, आता झालेत ना दादा वहिनी. थांब की दादा, मी आजपर्यंत अभ्यासावर परिणाम होऊन दिलाय का? तू ऐक तर माझा, इकडे ये बस. काय दादा, सगळे कॉलेजमध्ये म्हणत होते की आपण भरपूर संपत्तीचे मालक होणार आहे, सगळा खजिना आपलाच आहे, आपल्या दारापुढे मोठमोठ्या गाड्या लागणार आहे आणि आपलं हे घर पण बदलून जाणार आहे. हे खरंय करे दादा? बागू, काय डोक्यात घेऊन बसली तू? आणि कोण सांगतो तुम्हाला हे सगळं?